आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हिने हे पाकिट चोरलं आणि या पिशवीत ठेवलं. अगं अगं बाळा, इथे बस इथे बस इथे बस इथे बस. घाबरू नको, काही नाही. त्याचं बोलणं नको मनावर घेऊस तू. हे काय काय नाटकं करते ही? आई बाबा, तुम्हाला आता तरी खात्री पटलीये का का अजूनही मीच चुकीचा वाटतोय? आई बाबा, तुम्ही इतके भोळे कसे काय? तू वेंकी हिला लग्न करून घरात घेऊन आला, मागचा पुढचा विचार न करता तुम्ही हिला घरात घेतलं. काहीतरी चौकशी केलीत का की ही कुठून आली आहे, कुठे राहायची, काय करायची? याचाच गैरफायदा घेतला हिने आणि आपल्या घरावर डल्ला मारला. ही माणसं अशीच असतात. आधी विश्वास संपादन करतात आणि मग विश्वासघात करतात. तरी बरं, या घरात माझी अक्कल अजून शाबूत आहे. माझे डोळे उघडे ठेवून वावरतो मी, म्हणून हिला रेड हँड पकडू शकलो मी. अरे संतोष, थांब आता. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये? ओ बाबा, हे बघा किती कॅश होती याच्यामध्ये, किती कॅश आहे. आणि आई, हरीशने जेव्हा घरात चोरी केली होती तेव्हा त्याला मारत मारत गाडे पाटलांच्या घरापर्यंत घेऊन गेली होतीस ना तू? स्वतःच्या घरात चोरी केलीस तू? आई जाऊ. हा? काय रे, जा तिकडे. तसंच हिला पण मारत मारत हिच्या घरापर्यंत घेऊन जा आणि परत इथे येऊ नको म्हणून सांग. संतोष, कुणाबद्दल बोलतोयस कळतंय तुला? अरे आरती म्हणजे या घरात घुसलेली कोणी अनोळखी व्यक्ती नाहीये. या घरची मोठी सून आहे ही. सून? ही या घरची सून आहे? अहो, जो मुलगाच या घरचा नाहीये त्याची बायको या घरची सून कशी काय होऊ शकते? संतोष, हे बघ संतोष, तू त्याला या घरचा मुलगा मानत नाहीस, पण आमच्यासाठी तो या घरचा मोठा मुलगा आहे. आणि राहिला प्रश्न आरतीचा, तर माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती असं काही करूच शकत नाही. आई, असं काय करतेस? मी तुझा सख्खा मुलगा आहे. माझ्यावर विश्वास नाहीये तुझा? हो, नाहीये तुझ्यावर विश्वास. आजी, का- आता जरा गप्प बस. आनंदी, काय ग बाळा, मला तुला काहीतरी सांगायचंय. आपण एक काम करूया का? तू आता जरा बाहेर जाऊन खेळ, मग आजी येईल तुझ्याबरोबर खेळायला थोड्या वेळाने. नाही आजी, खूप इम्पॉर्टंट आहे, आत्ताच सांगायचंय.
संतोष, लक्ष्मी, लाज नाही वाटली तुला? स्वतःच्या घरातल्या माणसावर चोरीचा खोटा आरोप करतोस तू. बेशरम. संतोष, आरतीची माफी माग. तिची तिची माफी मागू मी? अजिबात नाही. संतोष, संतोष, माफी माग. हरीशची मी काय अवस्था केली होती आठवतंय ना तुला? तेच तुझ्या बाबतीत करायला मी मागे पुढे पाहणार नाही. माग. हे आज तू केली नसशील चोरी, पण हे उद्या या घरात घडणार हे मी आज सांगतोय. आज फक्त झलक दाखवून दिली आहे मी. संतोष, आरतीची माफी माग. आणि हे आरती, तू चोरी केली नाहीस याचा अर्थ तू या घरातला भाग आहेस असं समजू नकोस. या घरात आश्रित म्हणून राहणाऱ्या एका अनाथ मुलाने आणलेलं ओझ आहेस तू, ओझ. संतोष, अरे तू काय बोल. आरती, आरती बाळा, रडू नकोस का? अगं, आम्ही दोघं असताना सुद्धा तुला या घरात ऐकावं लागतंय. आम्हाला माफ कर. खरंच माफ करा मला. तू रडू नकोस बाळा. खरंच माफ कर आम्हाला. खरंच माफ कर. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. तू असं काही करूच शकत नाही. तुझ्यावर पूर्ण